आता इथं एक प्रश्न उभा राहतो की पंढरपूरचे नाव दिंडीरवन कसे? तर दिंडीरव नावाचा एक अकराळ विक्राळ दैत्य होता. त्याला अनेक देवी देवतांचं वरदान लाभलं होतं. पण वरदान मिळाल्यानंतर आधी तपश्चर्या करणारा दिंडीरव बदलला, अत्याचारी बनला आणि देवी देवतांना त्रास देऊ लागला. तेव्हा सर्व देवी देवतांनी भगवान विष्णूंना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आवाहन केलं. तेव्हा भगवान विष्णूंनी सर्वांना आश्वस्त केलं आणि त्यांना सांगितलं की मी एक अंश अवतार घेईन आणि त्यामध्ये मी राजा श्रीचंद्र यांचा पुत्र मल्लिकार्जुन या रूपात प्रकट होईल. तेव्हा राजा श्रीचंद्र हे भगवान शिवजींची तपश्चर्या करत होते आणि भगवान विष्णूंसारखा एक पुत्र त्यांनी महादेवाकडे मागितला. तेव्हा भगवान विष्णू दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या घराण्यात अवतरले. पुढे पुत्र मल्लिकार्जुन मोठा झाल्यानंतर जंगलात शिकारीसाठी गेला असता त्याच्यात आणि दिंडीरव दैत्यामध्ये घमासान युद्ध झाले आणि मल्लिकार्जुनाने लोखंडाच्या गदेने त्याचा वध केला.